तर मैत्रिणींनो, आज मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर एक प्रॉडक्ट शेअर करणार आहे. ते म्हणजे अगारो ब्रँडचं आहे. अगारो ब्रँडने आपल्यासाठी खूप छान असं प्रॉडक्ट आणलेलं आहे. ते म्हणजे अगारो मल्टी कुक केटल विथ स्टीमर. तर याचा उपयोग खूप छान होतो. तर याचा उपयोग मी तुम्हाला पुढे करूनच दाखवणार आहे. जे काही पदार्थ बनवायचे असेल ते आपण त्यामध्ये बनवू शकतो. मॅगी, मोमोज वगैरे ते सगळं आपण बनवू शकतो. तर चला मग मी तुम्हाला यूज करून दाखवते कसं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, हे आहे अगारोचं मल्टी कुक केटल विथ स्टीमर आणि त्याची पॅकिंग अशा पद्धतीची आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपण ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक दिलेलं आहे, दिलेलं आहे असं मस्त. आणि त्यानंतर प्लॅस्टिक बाउल आहे एक, आणि हे स्टीमर आहे. आपण यामध्ये काही पण स्टीम करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला हे काय म्हणतात, हे एक स्टँड दिलेलं आहे आपल्याला स्टीलचं. आणि हे जे आहे हे आपण बॉईल करण्यासाठी हे वापरू शकतो. प्लॅस्टिकचं दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. आणि हे जे आहे इलेक्ट्रिक केटल. तर हे तुम्ही बघू शकता, हे आहे केटल आणि अशा पद्धतीचे आहे आतमध्ये. तर आतमध्ये या पद्धतीचं आहे स्टेनलेस स्टील. ही आहे वायर आणि आपण लावल्यानंतर मग आपण यामध्ये स्टीम करू शकतो. तर आता तुम्ही इथे बघू शकता की आपण कशा पद्धतीने एग बॉईल करणार आहोत. तर आता इथे मी घेतलेलं आहे पाणी एग बॉईल करण्यासाठी, आणि त्यामध्ये ठेवला एग बॉईलचा स्ट्रे आणि त्यामध्ये एग ठेवले आणि नंतर मग मी चालू केलं. तुम्ही जर बघू शकता इथं ऑफ ऑन करायचं बटन आहे त्यांनी दिलेलं. तर ऑन केल्यानंतर हा ब्ल्यू लाईट लागतो आणि इथे आता तुम्ही बघू शकता एग बॉईल होत आहेत आणि एग बॉईल झालेले आहे. तुम्ही इथे बघतच असाल. तर अशा पद्धतीने खूप छान असं आहे अगारो ब्रँडचं इलेक्ट्रिक केटल आहे. तर ह्या इलेक्ट्रिक केटलचा खूप छान फायदा होतो आपल्याला. तर मॅगी करायची होती तर 5 मिनटात मॅगी केली मी. आणि इथे मसाला टाकून घेतला, पाणी टाकून घेतलं आणि मॅगी टाकली, तर 5 मिनटात मॅगी तयार झाली. तर अगारो ब्रँडचं एक केटल जर तुम्हाला घ्यायची असेल इलेक्ट्रिक केटल, तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही ही केटल घेऊ शकता किंवा ऑनलाईन परचेस करू शकता. ऑनलाईन देखील तुम्हाला ही केटल भेटून जाईल. तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि आपण कुठे बाहेर जरी जाणार असेल तर ही केटल घेऊन जाऊ शकतो. आणि ही केटल डायरेक्ट धुवायची नाही आहे, तर त्यामध्ये आधी आपल्याला स्वच्छ वॉटर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या हातानेच तिला क्लीन करायचं आहे. कारण हीटर असल्यामुळे तिला पूर्ण पाण्यात आपल्याला टाकता येत नाही. अशा पद्धतीने क्लीन करायची.